मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत टिकुजिनीवाडीला. तर अशा प्रकारे 4.5 तासांच्या लेट नंतर आपण फायनली निघालेलो आहोत. आणि त्या 4.5 तासांच्या लेटमुळे आता 5.5 तासांची ट्रॅफिक पण लागलेली आहे. व्हेरी गुड. हाय चिकू. आपण फायनली पोहोचलो आहोत टिकुजिनीवाडीला. 1 तासाची ट्रिप 1.5 तासाची झाली ट्रॅफिकमुळे. दिस इज टिकुजिनीवाडी. तर इथे तुम्ही तुमच्या 4 व्हीलरनी, बसनी, कशाने पण आलात, तिथे तो गेट आहे, तिथे पार्किंग आहे. ह्या साईडला तर मे बी नाही लावणार. तिथून पुढे जाऊन थोडंसं ह्या सर्व्हिस रोडला आलात की इथे पार्किंग आहे. तिकीट डन. तिथे चेक पण केले तिकीट सगळ्यांचे. पर हेड 999 रुपीज आहे तिकीट. आणि त्या तिकीटमध्ये इन्क्लूड होतं अख्खं वॉटर पार्क. आणि जे अम्युजमेंट पार्क आहे त्यामध्ये 35 राईड्स आहेत. प्रत्येक राईड त्यामध्ये इन्क्लूड होते. मला वाटतं मे बी एका माणसाला एकदाच ती राईड भेटेल, पण त्या तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे. फक्त जे एक्स्ट्रा जे आहेत ना, गो कार्टिंग किंवा काय मे बी असतील काही, तशावाल्यांसाठी मे बी वेगळे पैसे पे करायचे आहेत. बाकी सगळं तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे. खायचं प्यायचं आपणच विकत घ्यायचं आहे. आतमध्ये आलेलो आहे. सुंदर दिसतंय यार एकदम. माझी ना 9th स्टँडर्डमध्ये एकदा पिकनिक गेलेली, तर मला आता सगळे फ्लॅशबॅक येत आहेत. खूप मजा येते. तो तिकडचा जो फाउंटन होता तिथून जर राईड घेतला आपण, तर इथे आहे प्रेम कुटीर ओपन एअर रेस्टॉरंट. स्लाइड्सचा व्ह्यू इथून. ओपन एअर रेस्टॉरंट आहे. इथे पुढे प्राइजेस वगैरे काय कसं तुम्हाला सगळं दाखवेल. डोंट वरी. हे बघा, हे असं आहे इकडचं रेस्टॉरंट. चायनीज रेस्टॉरंट चालू होतं 12:30ला, पण बाकीचं जे आहे ना, चीज मसाला डोसा, इडली, मेदूवडा वगैरे, ते सगळे आता चालू होतात. ते तिथे भेटतात तुम्हाला त्या काउंटर्सवरती, पण त्याचे कुपन तिथून घ्यावे लागतात, ते लक्षात ठेवा. चिकूच्या बागेमध्ये चिकू होता गाईज. व्हेरी ब्युटिफुल. $2,000 years later. ओके, सो इथे जेवलो आपण त्या साईडला. तिथून जेवल्यानंतर अजून पुढे आलो ना डायरेक्ट, तर इथे अम्युजमेंट पार्क 1 आहे. अजून एक अम्युजमेंट पार्क इथे त्या सर्कलच्या पलीकडे आहे. त्यामध्ये मे बी ते रोलर कोस्टर वगैरे असेल. इथे हे सगळे क्रायटेरिया आहेत. पॉज करून तुम्ही वाचू शकता. ओके, दिस इज आवर फर्स्ट राईड गाईज. ओहो, हे सगळे कोण कोण आहेत? राईड वगैरे आहे, बसलो आपण कसं बसं तरी सगळं ठीक आहे. पण हे काय करताय तिथे? म्हणजे ठीक आहे, आता लर्न करायचे असतात, चांगलं असतं, पण हे असे लर्न करायचे ह्या एक्सपिरियन्समध्ये, म्हणजे लर्न तरी राहतील. हे फायनली चालू झालं आहे. सायरन वाजला. ये बाय बाय काका. ठीक आहे, मी आता हे माझा हात बसत नाही, मी हातून घेतलाय. आणि हे काय आहे? ओ शिट, क्रेझी. काका जरा जास्त स्पीड वाढली वाटतं. काका पायाला फांदी लागतीये. ओ शिट. अरे पाय कुठे घेऊ मी कळत नाहीये. पायाला फांदी लागते काका. कुठे बघू वरती? राईट साईडला काय? अरे सगळे काका लोक दिसत एक साथ. बघ गाईज, ह्यात बसायचंय, ह्यात बसायचं, मजा येणार. 1 मिनिट. हे काय जुगाड?
भैया सेफ आहे ना? काय बघते रे? ओके, आपल्यासाठी सेफ आहे का क्रॉस चेक करतायत ते चालवून. व्हेरी नाईस. आपण बसलोय कसं बसो? तारे गिन रहे हो? काय काय आहे? अरे दोघं ना क्रेझी. वरचा व्ह्यू. ओ शेट, वॉटर पार्कचा ड्रोन शॉट इकडूनच भेटला. ड्रोनची गरजच नाही. व्ह्यू खूप चांगला येतोय, पण व्ह्यू मध्ये होय 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 मजा एकदम येते. भारी, एकदम सुपर व्ह्यू येतोय. काय आहे, सध्या ना चालू नाही झाली राईड, आरामात चाललाय म्हणून व्ह्यूची मजा येते. आता चालू झाली ना राईड की सगळी मजा येईल बघ एक साथ. काय ही स्पीड? अरे काका जरा जास्त स्पीड झाली असं वाटत नाही? अरे काय आहे हे? शिट. ओय होय 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 होय. हे बघ, आता मी तुला बघतोय, पण मला जर तुला बघायची इच्छा नसेल फिरलो. आपण सर्कलला राईड घेऊन रेस्टॉरंटला गेलेलो आणि अम्युजमेंट पार्क नंबर 1 होतं. त्याच जागी राईड घ्यायच्या जागेवर आपण लेफ्ट घेतलं, तर ह्या साईडला आपण चालत आलो तर तिथे UFO सायकलिंगचं आहे. इथे हा किड्स एरिया आहे आणि आपण ज्याच्यावरती आहोत, ज्या ब्रिजच्या वरती, त्याच्या खाली गो कार्टिंगचं आहे. आम्ही रोलर कोस्टर शोधतोय. मम्मा नको बोलत होती, पण कसं म्हणून आलो. ह्या साईडला रे. तर आता शोधतो आम्ही, भेटलं तर तुम्हाला नक्की दाखवणार. हे बघा, हे गो कार्टिंगचं आहे. तिथे अजून आहे. हे एकदम मोठं आहे यार. तिथे किड्स प्ले एरिया आहे. जर लहान मुलं सोबत आहे तर तिथे जाऊ शकतात. तिथे सगळे लहान मुलांचे सगळे स्पोर्ट्स आहेत. किड्स प्ले एरियाच्या ऑपोजिट साईडला तिथे रोलर कोस्टर आहे. अरे काका हळू जरा. खूप विचित्र आणि अनएक्सपेक्टेड राईड आहे ही. छोटी वाटेल, टाइमपास वाटणार, पण म्हणजे जाता तुम्ही आता नॉर्मल रोलर कोस्टर असे जाऊन असे टर्न मारतात ना, हा असं जाऊन डायरेक्ट असा होतो, असा होतो, काय पण फिरतो तो, काय पण चांगले आहे. सरप्राईजेस भेटतात प्रत्येक टर्नला. आता मला नाही वाटत आम्ही जास्त इकडे तिकडे कुठे अम्युजमेंट पार्कला जाणार. आता 12 वाजेपर्यंत आम्ही टाईम ठरवलेला. 12च्या नंतर कुठे पण नाही जायचं. 6 वाजेपर्यंत पूलमध्येच जायचं आहे, वॉटर पार्कमध्ये. लेट्स गो गाईज. ओके, सो आपण आता आलो आहोत UFO राईडमध्ये. सो फॉलो द रूल्स, मेंटेन अ डिस्टन्स ऑफ 10 feet. सगळ्यात फर्स्ट आम्ही, अरे यार मागे असतो तर ठोकलो तरी असतो कोणाला तरी. UFO राईड हॅज स्टार्टेड ॲज वी कॅन सी. मागून कोण आहे रे? हा, मागून नका तिथे रामदेव. आपण काहीच नव्ह करू. मागची सगळे धक्का देतात, त्यांना डबल फोर्स द्यावा लागतोय. सुंदर व्ह्यू येतो यार, म्हणजे रिलॅक्सिंग आहे जरा असं. एवढ्या अशा विचित्र डोकं फिरवणाऱ्या राईड्स नंतर आहे ना, शेवटला तुम्ही हेच करा, माइंड रिलॅक्स होईल. चल रे, असं स्पीडमध्ये गेलो आणि पडलो खाली तर. हे बघ ना किती मस्त झाड दिसतं. गेअर बदलू. फुल स्पीड. हे फांद्या बघ, छान दिसत. अरे फांद्या टोचतात. अरे यार, प्रत्येक राईडवरती कुठली फांदी नाही तर काहीतरी लागतंय. आम्ही शासवायच्यात पळवतोय, तो पळवतोय, त्याचं झालं की मी पळवतोय. मजा येते. आम्ही सगळ्यांच्या पुढे निघून आलो एकदम. काय सही दिसतंय बघ. सुंदर यार, सुंदर आहे. खूप मजा आली. ये बाबा, खिशातून फोन पडेल.
ते बघ, बापरे, दोघं पण मरके जाऊन बसले त्यामध्ये. ते कधी पोचायचे? निघून जातो आम्ही. बसणार ना चिकू? इकडे बघ, यो यो बोल, यो यो. ये चलेगा क्या? जा रे बस. ओ नो, व्हाट अ स्पीड. हा नालायक ऑलराऊंडर आहे हा. एजच्या हिशोबाने हा आमच्यासोबत मोठ्या राऊंडमध्ये मोठ्या याच्यामध्ये पण बसू शकतो हा. आणि लुक्समुळे अशा छोट्या याच्यात पण बसतो हा. हा काय रे? हा काय रे? हा शाण्या, मजा काय मजा? दोन्हीकडे रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है. पूलच्या इथे आल्यानंतर तिथे चेंजिंग रूमच्या थोडं पुढे इथे लॉकर रूम आहे. 500 रुपीज पर लॉकर आणि डिस्पोजेबल टॉवेल 100 रुपीज आणि रिटर्नेबल जो टॉवेल असतो तो 200 रुपीज. असं काहीतरी आहे इथे सिस्टम, सगळं आहे. आपण आता इथे चेंज करूया, लॉकरमध्ये सगळं ठेवूया. एक लॉकर इनफ आहे मी आपल्यासाठी, एकच तर बॅग चेंज केल्यानंतर आपण फायनली आलेलो आहे. आता इथे सगळेजण रेडी झालेले आहेत. हाय चिकू, आता मजा येणार आहे. लेट्स गो. पाण्यामध्ये पिकलं पाहिजे नाही तर थंडी वाजणार. Let's go guys, next ride. टायमिंग्स आहेत. फर्स्ट वेव 11:30, सेकंड वेव 1:30, थर्ड वेव 5:30 आणि फोर्थ वेव 5 PM.
ट्यूब घेऊन वरच्या सगळ्या टॉप फ्लोअरला इथून वरती आहे, पण स्लाईड नाही इथून वरती. ही सगळ्यात उंच स्लाईड आहे. ह्याच्यावरती इन्स्ट्रक्शन्स बघा, असं जायचं आहे, असं नाही, असं. तू असं जाणार होता का? हां असं अलाउड नाही. कशात आहे सगळ्यात उंच स्लाईडमधून आता लेट्स गो. ही इथून चांगलं दिसतंय रे. टू 2:30 ब्रेक आहे गाईज. सगळे पूल बंद आहेत, सगळे राईड बंद केले आहेत. सगळ्यांनी जेवायला जावं सगळ्यांनी म्हणून. मग आता आपण थोडासा ब्रेक घेतला, आपण काहीतरी खाऊया परत येऊया. आणि मग परत 2:30च्या नंतर खाऊन झाल्यावरती लगेच परत येऊया, बाकीच्या राईड्स बघूया. खूप मस्त आहेत या राईड्स आणि कॅमेरामध्ये तर मस्त दिसतं, एकदम सुपर दिसतंय. दिस इज आवर लंच फॉर टुडे गाईज. आपण घेतलेलं आहे हक्का नूडल्स आणि ही छोलेवाली थाळी आहे. आणि हे काय आहे? आमरसपुरी मला वाटतं ही. सो या बेसिक ठेवलं. लाईट खाऊया सगळेजण शेअरिंग करून, कारण की परत एकदा पोळीमध्ये जायचं आहे ना, मग जास्त पोटभर खाऊन नाही जायचं. टेस्ट नूडल्सची बेस्ट, मजा आली है ना. बाकीचे अजून जेवत आहेत. शिवम आणि मी दोघं सेम टी शर्ट आहे आमचा, जर्सी आमची. तर आम्ही सगळे जेवत आहेत तिथे अजून, पण आम्ही पुढे निघतोय. आम्हाला ट्राय करायचं आहे की आम्ही सगळ्या राईड कव्हर करू. लेट्स गो गाईज. ब्लॅक स्लाईड आहे ना म्हणून. वाव काही शपथ. अरे काय दिसत नाही, माझा पाय घासतोय. अरे तारे जमीन पर. हॅलो 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 हॅलो. हां ओके हां तो ओपन आहे म्हणून जरा बरं वाटतंय. आई शपथ, हे काय होतं? अरे हे काय आहे? अरे पडणार आहे. वाचलो. जरा जास्त झाली स्पीड. शेट, मी असं डोकं माझं असं झालेलं ऑलमोस्ट. लेझी रिव्हर आहे, इथं पडून जायचं असतं. ट्रिप कम्स टू एन एंड. सगळे चेंज करून वगैरे आलं. वडापाव घेतला खायला, 30 रुपीज वडापाव. बाय बाय टिकुजीनीवाडी. भरपूर साऱ्या ट्रॅफिकचा सामना करून खरं तर आम्ही झोपलेलो, बाकीचे पप्पा चालू होत होते, पण ट्रॅफिकचा सामना करून आपण फायनली घरी पोचलेलो आहे. म्हणजे खूप जास्त मेमरीज, खूप जास्त कॅमेरामधली पण मेमरी आणि खूप जास्त एन्जॉयमेंट घेऊन आपण रिटर्न आलेलो आहे. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.